शेतकरी मित्रो, आपण हळदीच्या बेडमधून खत पेरायसाठी ही एक नवीन सोपी पद्धत तयार केलेली आहे की बरेच वेळेस आपल्याला असं होत होतं की एका माणसानं सरतं ओढायचं आणि दुसऱ्या माणसानं पेरायचं. तर आपण हे डायरेक्ट बैलावर केलं आहे. हे बघा, याला इथं काठी ठेवायला केलेलं आहे आणि असं धरून चालता येते. हे समोर असं जुप्पन घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं आपण इथं नवीन यंत्र तयार केलेलं आहे. म्हणजे आपण त्याला एक नवी टेक्नॉलॉजी म्हणता येईल किंवा नवीन तंत्रज्ञान म्हणता येईल सोप्या पद्धतीमध्ये, आणि कमी वेळामध्ये बैलाच्या जीवावर आपल्याला काम चांगलं करता येईल अशा पद्धतीचं आपण हे नियोजन केलेलं आहे. हे बघा, हे पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही. बघा, हे जे बेडवर हळद असलेल्या मधातून पेरण्यासाठी एक सोपं आहे इथं काठी ठेवण्यासाठी केलेलं आहे. ही काठी ठेवतो, मला इथं ठेवता येईल. ही अशी काठी ठेवता येईल इथं. या ठिकाणी अशी काठी ठेवायची. हे बघा, काठी ठेवायची इथं शेतकऱ्याला. आणि आता पेरते वेळेस तुम्हाला मी हेडू दाखवणार आहे. म्हणजे एकदम लगे खत याच्याजवळ पडणार, कशाच्या बेडवर हळदीच्या मुळापाशी डायरेक्ट खत जाणार. आता तुम्हाला पेरते वेळेस बी हेडू मी दाखवतो. नको आले राजा. हे बघा, हे अशा पद्धतीचं आता हे आपण खत पेरणार आहे. तर म्हणजे दोन्ही बेडच्या मधातून बैलाच्यावर यंत्र तयार केलेले आहे. जाऊन आलं धीराज. हे बघा, हे दोन्ही बेडच्या मधातून चाललेलं आहे. थोडं दमान 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 शिवाय जरासं दमान जाऊ. पहिले तास आहे. हे बघा, हे असं चाललेलं आहे दोन्ही याच्यामधून. किंवा हे खत पडायलेलं आहे. हे असं मध्य भागातून खत पडायले म्हणजे बैलावर चांगलं काम होणार आणि वेळेची बचत होणार. नाहीतर काय करायचं, पहिले सरत्यावर माणसानं ओढून पेरायचं. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्र, मी खताचा तुम्हाला डोस सांगितलेला होता 9-24-24 आणि पोट्या सुपर फॉस्फेट टाकलं आहे, बोरोकॉल टाकलं आहे आणि एक किट टाकलेली आहे. हे मी काय केलेलं आहे, माझं संत्रा पीक आहे. संत्र्यामध्ये मी हळदीचं म्हणजे बेड तयार केलेली होतं आणि त्या बेडामधून मध्यंतरी संत्र्याच्या जवळ बी मग सोयाबीन घेतलेलं आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे बघा, एक सुंदर खत पेरल्या चाललं आहे. वेळेची बचत, सगळ्या गोष्टी या ठिकाणी व्हायला लागलेल्या आहेत. अशीच तुम्हाला नवीन नवीन सोप्या पद्धतीने कामाची पद्धत कशी करता येईल शेतकऱ्याला, असं या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन भेटेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, काही ठिकाणी आता या अशा पद्धतीची हुमणी पण लागलेली हळदीला. तर याच्यावर बी आपल्याला कंदकुंजाळी रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मी तुम्हाला मी औषध सांगेल. अशा पद्धतीचं हे नियोजन आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा. आता या समोरच्या बेडला सुरुवात केलेली आहे. बघा, कशा पद्धतीचं हे पेरणं सोपं पद्धतीचं झालेलं आहे. बघा, म्हणजे एकदम खत हे आहे ना, याच्यापाशी पडायले तुमच्या बेडवर जवळ, म्हणजे दोन्ही तासाच्या मधातून. हे बघा, आणि कोणत्या म्हणजे हळदीला बी काही हे होईना झाले, म्हणजे निघणं झाली हळद, काहीच नाही. अशा पद्धती शिवाजी जमान होती मा. अशा पद्धतीचं खत पडायला लागले. तरी धन्यवाद.